हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना. तर आज आम्ही निघालो श्रेयाच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी. सो बड्डे तर 2 दिवस आधी झाला आहे, पण लेट पार्टी आहे. सो सलग 2 दिवस उपवास असल्यामुळे लेट पार्टी. तर हे बोलवायला गेलेत सगळ्यांना आतमध्ये. ते पुढे आले होते आणि आम्ही मागून आलो केक घेऊन. तर सरप्राईज आहे श्रेयासाठी, तिला नाही माहिती आम्ही काय सांगतो. तर चुकीच्या ठिकाणी एंट्री केली का असंच. आज बड्डेची लेट पार्टी देते, सो लेट जागो शुकर आपल्यासाठी. त्यामुळे मग मी सचिडचं सांगलं त्यांच्याकडनं माझी बाबा बहिणीचा बड्डे. सो असंच अरे हळू ब्लूबेरी मला हे कॉम्बिनेशन आवडलं. कलर कॉम्बिनेशन जेवण झालं कापला असताना नको कटिंग करू ना आधी. कटिंग करून त्यांना देऊ ठेवायचं. आणि काका कुठे राहिले? हा काका किती या अहो लेट बड्डे पार्टी. तर लेट बड्डे खायला नाही मिळाला, त्या दिवशी खायला नाही मिळाला मुळात. असं ना काय त्याला पिसर किती का नाही विचारत. पिसर किती नसल्या हे आहे फिटे कपल. हे आहे फिटे कपल. तू चालूच ठेवू का? नको दिसत नाही. जेवण झालं हा पिल्लू जेवण झालं हो झाले फोटो हा कापायचा. अरे देवा पांडुरंगा हा आमचा घबरे भाऊ. ब्लॉग पाडणार आहे तो घबरे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर श्रेया, हॅपी बर्थडे टू यू, गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू. अरे हे सगळे जण आपल्या वेगवेगळ्या नातात. हा जोडी काही जात नव्हती फोटो काढायला, कारण ते थोडेसे लाजत होते, कारण त्यांचा ब्लॉग चालू आहे ना त्याच्यामुळे. जिजा इकडे बघ ना जिजा. केक लावायचा नसतो घालायला नाही, पण काय केक नसतो फोटो कमी काढतील. छोटंसं सेलिब्रेशन झालं, मजा मस्त झाली. आता निघालो जेवणासाठी. तर चला बघूयात काय काय मेनू. आपल्याला मस्त मस्त श्रेयाकडून पार्टी आज. तर हे पहा सगळेजण इथं बसलेले आहेत. तर सुचत नाही विषय का तुझा? सुचत नाही अजून एकदा आवाज दे ना कॅप्टन. अभ्यास करतोय, अभ्यास पण एवढा केला नव्हता तेवढे वाचतोय. मेनू कार्ड आपण अभ्यास मेनू कार्डचा अभ्यास चाललाय. वैष्णवी मेकअप केलाय, तिची मेकअप आर्टिस्ट वैष्णवी. इथं खूप सारी वैशूची बडबड ऐकून झाल्यानंतर आलं आपलं फर्स्ट स्टार्टर वगैरे मस्त असं खाऊन झालं. त्याच्यानंतर जी चालली होती तिकडं फक्त फ्रेंच फ्राईज खाणंच चाललं होतं, बाकी काही नको आम्हाला. आणि ते देखील पोट भरून नाही खायचे. आमचं सगळं जेवण झालं तरी मॅडम फक्त तेवढंच खात होत्या. तर ह्याच्यानंतर ते निघाले. जेवण झाल्यानंतर जिना मॅडम गेल्यात गार्डनमध्ये. ते बघा चांगलं झालंय, हे चांगलं झालंय. पण आजी होईन आडवी इकडं. बस बस चक्करीन हा आवाज वगैरे द्यायचा. मला दिसत पण नाही तुम्ही. तुम्ही सुद्धा बसा ना मग बरोबर. तुम्ही बसा ना.
हात दिन सोडून इकडे बघा. हाय हाय कमी करा तुझा. हाय ससा पण लिहिते बघ. रॅबिट पण येते बघ. ससा किती छान आहे. ससे बघ ना 4-5 ससे ते बघ. 4-5 तिकडे पण ससे बघा किती ते बघ तिकडे. हा बदक. डक 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 अँड रॅबिट. जिजा कसं आहे रॅबिट बघितलं. रॅबिट बघितलं अजून मला चक्री. मज्जा येते तेवढीच. चैतन्यला बसवलं पाहिजे. चैतन्यला त्यांचं गावात काढत वैशू गेली ना. वैशू गेली. वैशू इकडे अगं आपण हात पकडून चालताना व्हिडिओ करायचा. हात पकडून जा ना तिचा. तिचं लय नाट्य असं. तिला खेळायची. आता बघ कसं तो उलटी. अगं येशी नाशी सर ये. अगं आपण हात पकडून. आपण हात पकडून मी व्हिडिओ काढते. एक चालू केली ऍक्टिंग मध्ये. अगं मी चाल आपण सोबत ये ना. जा ना. तुम्ही खोटं बोलता. आईस्क्रीम नाही. जम्पिंग जपंग कर पलीकडे जा. मार घेऊया. घाबरते रे.